अरे बिल्लू चला। ये देखो चश्मा, देखो चश्मा, ये इसका गॉगल था। गॉगल आदमी फैशन है। अरे बाप रे, ये दबंग वाला स्टाइल। चलो लॉक कर लिया ना? लॉक, हाँ अंदर का लॉक कर लिया, यहाँ बाहर का। चलो हो हो लावलेलं आहे। असं कसं दिसत आहे इथे ऊन वर, एक खाली, हा अर्ध्या याच्यामध्ये सावली येते, अर्ध्या याच्यामध्ये माझ्या तोंडावर ऊन येत आहे। तर चला मग गाईज, अरे अरे हा, तर गाईज आम्ही चाललो आहे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला। कुठे तर लॉकडाऊन मध्ये माझ्या मम्मीकडे, माझ्या माहेरी जात आहो आम्ही सर्वजण। ऍक्च्युली तुम्ही हिंदी चॅनलचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल, जर नाही बघितला तर तुम्हाला इथे सांगते की आम्ही निघालो आहोत तिथे जायला, म्हणजे माझ्या माहेरी जायला, आणि फायनली निघालो आहोत। खूप दिवसाची माझी मम्मी कॉल करत होती, वहिनी कॉल करत होती की या अॅनिव्हर्सरी आपण इथे सेलिब्रेट करू, बट यांना वेळ नव्हता मिळत, म्हणजे यांच्या ड्युटीवरनं यांना सुटी नव्हती मिळत। बट एका दिवसाची यांनी आता सुटी घेतली, फक्त एका दिवसासाठी जात आहोत आणि एका दिवसात आम्ही अॅनिव्हर्सरी हा सेलिब्रेट करू, उद्या निघून येऊ। तर जास्त वेळ थांबणार नाही आहोत आम्ही तिथे, बट जाणार आहोत। पण फायनली यांनी परमिशन घेतली आहे ना, परमिशन घ्यावं लागली, म्हणजे सर्व गोष्टी कराव्या लागल्या, नंतर आम्हाला निघायला मिळालं। यांनी ऍक्च्युली इकडे तिकडे कॉल केले, म्हणजे मध्ये जे स्टेशन म्हणजे पोलीस स्टेशन मिळतात त्यांना कॉल केले सर्वांना, हा पास पण काढलेली आहे। तर ह्या सर्व गोष्टी करून आम्ही निघत आहोत आता। ऍक्च्युली घरच्यांचे खूप कॉल येत होते म्हणून आम्हाला निघावं लागलं। घरचे म्हणायला लागले की एक दिवसासाठी तरी ये, फक्त एक दिवसासाठी ये, तरी पण ये। ऍक्च्युली काय झालं की माझी जी मम्मी आहे ना ती पुण्याला जाणार आहे, म्हणजे माझ्या भावाकडे। तर त्यानंतर मग 4-5 महिने बहुतेक ती तिथे राहणार, तर माझी तिची भेट नाही होणार, म्हणून मग ती म्हणायला लागली की तू मी जाण्याआधी ये, म्हणजे आपली भेट पण होणार आणि मग आईंना पण तिथे न्यायचंच होतं, म्हणजे ते नंतर सांगेल मी तुम्हाला। आई पण इथे आहेत आणि नंतर मग मुलं पण इथे बसलेले। अद्विक, बापरे गॉगल घालून अद्विक काय करता इथे? अरे बरोबर आहे, पप्पाचा कॉपी कॅट आहे ना तो। हा धूप नाही लगनी चाहिए, ऊन नाही, ऊन गाडीमध्ये तुला ऊन लागत आहे इथे। हा बरोबर, पप्पांनी लावलं ना त्याला, पप्पांनी जे केलं ते त्याला पाहिजेच। आज फक्त थोडासा तो याच्यासाठी रडला नाही, म्हणजे टी शर्ट साठी वगैरे, कारण यांनी ग्रीन घातलं त्याला पण ग्रीन पाहिजे, यांनी काय घातलं म्हणजे यांनी शॉर्ट घातलेलं असलं त्याला शॉर्ट्स पाहिजे, यांनी जीन्स घातलेला असला त्याला जीन्स पाहिजे। ह्या सर्व गोष्टी तो कॉपी करतो। यांनी जर सँडल घातली त्याला सँडल पाहिजे, यांनी शू घातलं त्याला पण शूज पाहिजे। ह्या सर्व गोष्टी त्याच्या कॉपी सुरू असतात त्याच्या पप्पाची। तर आता पप्पांनी गॉगल लावला होता म्हणून त्यांनी गॉगल लावलेला होता। अरे खूप कॉपी करते, हा अरे किती, अरे बापरे अद्वी किती ऊन लागत आहे रे आपल्याला गाडीमध्ये। टॅन जो आहे ना आपण, नाही डोळ्याला पाहिजे, बरोबर आहे ना? पण आता अजून मोठा झाला ना, जास्त त्रास देत नाही कपड्यांसाठी तो। नाही आता आणखी उलट त्रास देणं सुरू झालं माहिती त्याचं, आता काय तो सुरुवात झालेली आहे त्याची आता फक्त। आणि हो हा ड्रेस घातलेला मी, हा तुम्हाला दाखवला होता आय थिंक कोणत्या ब्लॉग मध्ये बघितलं त्यांनी, हा रामनवमीच्या, हो हा रामनवमीच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवला होता हा ड्रेस। मी याच्यावर ओढणी घेतलेली आहे, ही वेगळी ओढणी घेतलेली आहे, ही मी मिशोवरून परचेस केली होती। हा ड्रेस आहे मेरा लिंकचा, आणि खाली जो प्लाझो घातलेला आहे तो आहे आय थिंक मिंत्राचा, नाही मिंत्राचा नाही ॲमेझॉनचा आहे। तर लिंक जर झाली तर मी देऊन देणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नाही झालं तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा। डायरेक्ट लिंक दिली तर तुम्ही टेन्शन नाही घेत, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी लिंक देणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर हा ड्रेस घातलेला आहे, तिथे गेल्यानंतर मग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू, ते बघाल तुम्ही। हमारी टाइट कर दी थी।
नाही खरंच होते पण ठीक. मला असं वाटते की तुमचं ते मीच शॉक झाली एकदम तुम्ही जेव्हा बॉक्स ओपन. बापरे एवढं म्हटलं इझिली. आता म्हटलं यांची पाहावंच म्हटलं मजाच. हो ते तर आहेच. नाही पण ते घरचे खूप दिवसाचे म्हणून राहते. 1 महिना आधीपासून ती दीपालीचा बॉल तर येऊन पण गेला. तिला अशी एक्साइटमेंट झालेली आहे की कधी मी पोहोचते तिथे. कधी आम्ही पोहोचतो. अद्वैत कसं वाटत आहे? अच्छा चांगलं वाटत आहे. छान वाटतंय का? स्ट्रिक्ट आहे ना? हो मलाही वाटत आहे. अमरावतीपेक्षा जास्त स्ट्रिक्ट वाटून राहिला इथे. खूप म्हणजे असं सामसूम. हा पूर्ण एरिया सामसूम झालेले. अरे बापरे इथे जास्त वाटते. करोना इथे जास्त आहे आपल्यापेक्षा तर तिकडच्या पेक्षा. करोना जास्त आहे की जास्त लॉकडाऊनचं पालन लोक करतात. पालन वगैरे हा मग स्ट्रिक्ट असलं तर ऑटोमॅटिक पालन करतात. हो ते तर आहेच. चला आपल्याला तरी तर थांबवलं. परमिशन घेऊन असल्यानंतर तर थांबवलं आपल्याला. म्हणजे मध्ये हा चौक्या लागलेले आहेत. चेक पॉइंट. तर त्यांनी थांबवलं होतं ऍक्च्युली आम्हाला. बट आम्ही परमिशन घेतलेली होती त्यामुळे आम्हाला टेन्शन नव्हतं एवढं. आणि म्हणजे आम्ही जेवढ्याही गाड्या बघितल्या ना बिना परमिशनच्या एक पण गाड्या नव्हत्या. तर सर्व गाड्या परमिशन काढूनच निघालेल्या होत्या. इथे तर खूप सामसूम झालेलं. पेट्रोल आहे नाही जिथे तिथे पेट्रोल नाहीये. पेट्रोल नाही. हो ना काय बोलता? मी गोलीची गाडी घेऊन येऊन जाणार. हो ठीक आहे ना तसं पण चालतंय. तिकडे एरिया थोडासा सामसूम होता मेन एरिया. इकडचा एरिया थोडा वाटत आहे इकडे गाड्या आहे ना. फायनली पोहोचलो घरी. काय सुरू आहे? पोहोचलो फायनली घरी. पिल्लू कोणा जोड गेला तू? चला जेवण नसतं करत तो. त्याला जेवायलाच नसतं देत मी. रोजचा उपवास असतो त्याचा. आम्ही 6:28 पोहोचलो. 6:28 पोहोचलो. 6:29 झाले. हो ना अद्वैत झाला का भेटून वगैरे? माही झाला का भेटून मामीला? मामा कुठे आहेत? अरे बापरे हा शेतात. हा बरोबर आहे. आणि पप्पाही आता चालले वाटते. या फायनली वहिनीला भेटून घ्या. अरे बापरे एवढा रिक्वेस्ट की वहिनीला भेटो. माहेरी जा वहिनीला भेटो. शेवटी आली माहेरी आणि भेटवलं वहिनीला. आता एवढा कमेंट्स येत होत्या तुझ्यासाठी. पाय सरबत बनवत आहे बहिणी. आपल्या घरच्या झाडांचे लिंबू. घरच्या झाडांचे लिंबू आहेत. खरंच का? घरच्या झाडांचे लिंबू आहे? मी म्हटलं शेतातल्या झाडांचे का? काय झालं? वाटलेली दिसत आहे. मलाही वाटलेली दिसत आहे ते. त्याला जवळला काहीच नाही. त्याला फक्त खेळणं सांगा. माही म्हणते माहीची जी हाईट आहे 2 इंच वाढली मग त्या एका आठवड्यात नाही. त्या दिवशी तर म्हणाली की एका दिवसातच वाढली. काय कोणतं फ्रूट खाल्लं होतं माही असं? मँगोनी वाढते हाईट वाढते. आता मँगोनी हे सांगायला लागेल मला सर्वांना की मँगोनी हाईट वाढते म्हणून. म्हणून माझी हाईट वाढते.
उसमें वही नहीं है, मतलब उसमें कुछ है नाही. सांबार त्याचाच तर व्हिडिओ काढायसाठी आली मी, तेच दाखवायसाठी आली मी की बापरे एवढा मोठा सांबार आहे. आमच्या शेतातला आहे हा सर्व सांबार. सांबार म्हणजे समजणार नाही तुम्हाला, कारण ही विदर्भातली भाषा आहे. सांबार म्हणजे काय, कोथिंबीर. हा बघा इकडे. आणि भाऊ लागला कामासाठी. शेवटी पूर्ण पोट खाली गेलं. बोलू, एका महिन्यात पोट खाली गेलं. कमी करण्याची टेक्निक. हा टेक्निक आहे, वजन कमी करण्याची टेक्निक. म्हणजे कोथिंबीर पेरायची शेतामध्ये. अरे बापरे, स्वतःच्या शेतातला सांबार किंवा कोथिंबीर. चला, हा दादा आहे माझा मोठा. पहिल्यांदा पाहतोय मी एवढा मोठा. तेही स्वतःच्या घरचा. अरे हो, शेतात पण जायला वेळ नाहीये ना, नाहीतर गेलो असतो आपण शेतातला. वा, आपल्याकडेच विदर्भामध्ये सांबार म्हटलं जाते, नाहीतर बाकीकडे कोथिंबीरच म्हटलं जातं. जे विदर्भीयन आहे त्यांना माहिती असेल सांबार काय, नाहीतर मग बघून तर तुम्हाला कळतच असेल कोथिंबीर. एक 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 खाली होतच नाहीये का? हा, अरे बापरे, वा वा, चांगल्या दिवशी आलो आम्ही. पूर्ण गाडीमध्ये भरून आणला का रे? अरे वा वा. हा, शेतातला एक कोपरा झाला फक्त. अरे बाप, भरपूर काही बनवू शकतो. मग सर्व काही मिळणार आता तुम्हाला सासरवाडीच्या कोथिंबीरचं. हो का? पार्सल पाठवणार का? नाही, इथे आता वेळ नाही आपल्याला खायला. उद्याला तर द्यायचं काय? हा, उद्याला निघू ना आपण. इथे वेळ नाही आहे आपल्याला खायला आता. चला फायनली. कोणासाठी चहा, कोणासाठी बनवते? अरे हा, दादासाठी आणि तिकडे बाहेर. बरोबर आहे. इथे बनवत आहे माही ओरिओ केक. माहीचा ओरिओ केक. माहीचं म्हणजे माही ओरिओ केक मध्ये एक्सपर्ट झालेली आहे ऍक्च्युली, म्हणून माही ओरिओ केक बनवते. आता लॉकडाऊन असल्यामुळे तसंही आपण काही करू शकत नाही, म्हणजे बाहेरून केक बोलवू शकत नाही, तर म्हणजे घरीच बनवावं लागेल आता आपल्याला. म्हणून हा हा, ट्राय म्हणजे याच्या आधी माही तू खूप वेळ रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये बघतील ते. ऍक्च्युली घरी आम्ही खूप लेट पोहोचलो होतो ना, त्यामुळे नंतर लगेच सुरुवात झाली यांची कचोरी आणि काय म्हणतात त्याला दही वडे बनवण्याची. तर हे दही वड्यांचं बॅटर आहे ते मी मिक्स करते, म्हणजे फेटत आहे. ॲक्च्युली याला जेवढं फेटलं ना तेवढं चांगले दही वडे बनतात, म्हणजे फुटायची चान्सेस नसतात. नाहीतर एक वेळ मी मागे दही वडे बनवले होते, म्हणजे इंडियन मॉम कांचनवरच्या ब्लॉगवर, आणि तो दही वडा फुटला होता. तो यामुळेच फुटला होता की मी जास्त वेळ फेटलं नव्हतं. तर दही वड्यांचं जेव्हा पण बॅटर बनवाल ना त्यावेळेला जास्त वेळ फेटा, म्हणजे दही वडे तुमचे तेलामध्ये फुटतील नाही आणि तोंडावर उडण्याची भीती असते तेलामध्ये फुटलं तर. आणि तुम्ही बघू शकता माहीनी केक किती छान बनवला, म्हणजे किती स्पॉन्ज आला केकला. मी गेली होती वर रेडी व्हायला, तर तोपर्यंत दीपालीनी मग आणखी फेटलं ते मी जे फेटून दिलं होते. आणि इथे तुम्ही बघू शकता हा मसाला आहे कचोरीचा. तर हा मसाला बनवून ठेवलेला आहे. तिथे आप्प्यांचं बॅटर आहे, ते दुसऱ्या दिवशी बनणार आहे आप्पे. आणि हा जो दिसतोय तो कचोरीचा मसाला आहे. आणि इथे कचोरीचं म्हणजे काय म्हणतात त्याला, मैदा भिजवून ठेवलेला आहे कचोरीचा. ॲक्च्युली मी वर मेकअप करत होते, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं इंडियन मॉम कांचनवरच्या. आणि इथे खाली यांची तयारी सुरू होती. तर ह्या आईने कचोऱ्या बनवल्या आणि तिकडे दही वडे हे दीपालीने बनवले होते. तर हा मसाला दीपालीने आईला भाजून दिला, नंतर मग आईने कचोऱ्या बनवून घेतल्या पूर्ण. आणि खूप जणांनी रिक्वेस्ट केलेली आहे कचोरींच्या रेसिपीची. तर सॉरी डिअर, आता मी घरी आलेली आहे, तुम्हाला माझ्या घरचे ब्लॉग बघायला मिळतील.
पण आता तुम्हाला जी कचोऱ्यांची रेसिपी आहे ती दीपाली शेअर करणार तुमच्यासोबत. मी तिला सांगितलेलं आहे की तुमच्यासोबत कचोऱ्यांची रेसिपी शेअर कर म्हणून, तर ती करणार तिच्या ब्लॉगवर कचोऱ्यांची रेसिपी शेअर. तर इथे इकडच्या साईडला ती कचोरा पण तळत होती आणि इकडच्या साईडला दही वडे पण तळत होती. तर हे सर्व सुरू होतं इथे या दोघींचं. दोघी पण सासूसुना मेनू बनवण्याच्या तयारीत लागलेल्या होत्या. तर यांचं हे सुरू असताना मी वर मेकअप केलं. तर ते मेकअप तुम्हाला बघायला मिळेल इंडियन मॉम कांचनवरच्या व्लॉगवर, जर तुम्हाला बघायचं असेल तर ते तर नंतर दाखवणारच मी कसं मेकअप केलेलं आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही बघू शकता माझ्या इंडियन मॉम कांचनवरच्या हिंदी व्लॉगवर ते मेकअप. मी माझ्या हिंदी ब्लॉगवर ऑलरेडी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, म्हणजे हा नाही, थोडा शॉर्टकटमध्ये शेअर केला होता, कारण मला पूर्ण हा व्हिडिओ म्हणजे घरून निघेपासून तर इथपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता मराठी ब्लॉगवर. तर इथे हा केक बघू शकता तुम्ही, किती स्पॉन्ज आलेला आहे केकला. तर इथे केक डेकोरेट करेल माही आणि तिथे कचोऱ्या पण बनणं सुरू होत्या. कचोऱ्या पण खूप छान फुगल्या आणि खूप छान कचोऱ्या बनवते आई, कारण ना माझी मावशी खूप छान कचोऱ्या बनवत होती. ती जी तुम्हाला भेटवलं होतं लहानी मावशी, ती खूप छान कचोऱ्या बनवत होती. तिने माझ्या आईला शिकवलं आणि आईने आता दीपालीला शिकवल्या. तर दीपाली पण आता खूप छान कचोऱ्या बनवते. तर म्हणून कचोऱ्यांची रेसिपी ही तुम्हाला दीपालीच्याच चॅनलवर बघायला मिळेल. मला तर येत नाही, खरंच मी ऑनेस्टली सांगते, फक्त कचोरी बनवता येत नाही. एक वेळ मी रेसिपी बघितली आणि करून बघितली ना तर मला बनवता येईल, बट मी अजून पण ती रेसिपी ट्राय नाही केली ना, म्हणून नाही बनवता येत. अशी मी रेडी झालेली होती. तर हे तुमच्यासोबत मेकअप लुक मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. कसं वाटलं नक्की सांगा मला. जर नाही बघितलं असेल तर इंडियन मॉम कांचनवरच्या व्लॉगवर जा आणि त्या चॅनलवर जाऊन हे मेकअप लुक बघा. ॲनिव्हर्सरीच्या दिवशीचं हे मेकअप लुक आहे. ते पूर्ण मेकअप लुक मी कसं क्रिएट केलेलं आहे ते तुम्हाला त्या चॅनलवर बघायला मिळेल. तर इथे असं मेकअप लुक होतं. हा ड्रेस होता. हा ड्रेस माझा मिशोवरनं घेतलेला आहे मी, आणि मिशोचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये पिन करणार, तर तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. आणि इथे खाली आल्यानंतर सर्व बनलेलं होतं यांचं, तुम्ही बघू शकता. इथे कचोऱ्या पूर्ण झालेल्या आहेत, एवढ्या मोठ्या गंजावर कचोऱ्या बनलेल्या आहेत. तिथे दहीवडे पूर्ण तयार आहेत. आणि आई कशी दिसत आहे दीपाली, कशी दिसत आहे मी सांग ना. आणि आई ग सांग ना मी कशी दिसत आहे. म्हणजे माही सूट नाही होत. नाही, तसे पण माझे सबस्क्रायबर म्हणतात की माही सूट नाही होत मला. माही पण छान दिसत आहे. हा, पण तू पण रेडी हो दीपा. इथे माहीचं केकला डेकोरेट करून झालं होतं. ॲक्च्युली अद्विक एक एक जेम्स खात होता. तिने खूप छान डेकोरेट केलं होतं आणि एक एक पूर्ण जेम्स अद्विकनी खाऊन घेतले होते. साईडचे सर्व जेम्स खाल्ले होते, त्यामुळे एवढेच जेम्स राहिले होते. एक एक त्याचं सुरूच होतं खाणं. आणि हो, मी जेव्हा दुपारला गोलूला भावाला लहान्या कॉल केला ना, त्यावेळेला तो म्हणाला की आता तर शॉप सर्व बंद झाले. सकाळी शॉप ओपन असतात, ते पण ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचेच शॉप ओपन असतात. तर त्यामुळे केक तर मिळणार नाही ते, म्हणून मग माझ्याकडे ओरिओ होते, त्यामुळे मी ते ओरिओचे पॅकेट घेऊन गेली होती आणि त्याचाच माहींनी केक बनवला. तो खूप छान झाला होता तसा पण. आणि तसा पण माही खूप छान केक बनवते, तुम्ही बघितलंच असेल. इथे सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. तिकडे न्यायचं आहे हे सर्व. दहीवडे इथे बनवून ठेवलेले आहे, कोथिंबीर कापून ठेवलेली आहे, तिकडे कचोऱ्या बनवून ठेवलेल्या आहे, सर्व तिकडे न्यायचं आहे. आणि बस तिकडे पहिल्यांदा खाऊन घेऊ, नंतर केक कट करू. ॲक्च्युली आई आणि दीपाली रेडी होण्यासाठी गेले होते, म्हणून थोडा वाट बघावं लागली. आणि हो, इथे मी आलेली आहे वर दीपालीला थोडं रेडी करून देण्यासाठी. इथे तिचं थोडं मेकअप करून देते, कारण ती खूप सिम्पल मेकअप करते. सिम्पल म्हणजे ती तशीच छान दिसते सिम्पल मेकअपमध्ये पण तरी मी विचार केला चला आज ॲनिव्हर्सरी आहे तर तिला पण थोडं रेडी करून देते, म्हणजे तिला थोडं फाउंडेशन वगैरे लावून थोडं रेडी करून देते. तर मग मी तिला पण असं थोडंफार रेडी करून दिलं. तर आलेली आहे ती रेडी होऊन. कशी दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि मी पण कशी दिसत आहे मला कमेंट करून नक्की सांगाल. तर दोघी पण कशा दिसत आहे सांगाल. बस इथे सर्व प्लेट्स वगैरे ती काढत आहे. त्याच्यामध्ये तिच्या भावानी म्हणजे यांनी तिची हेल्प केली प्लेट्स वगैरे काढून देण्यामध्ये. आणि बस ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आम्ही केक कट करू. पहिल्यांदा खाऊन घेतील सर्वजण, कारण भूक लागली होती. आम्ही घरून खूप घाईत निघालो होतो ना, त्यामुळे खूप भूक लागली होती. खूप वेळचा छान वास येत होता, म्हणून मग कंट्रोल नाही झालं, तर आधी खाऊन घेतलं, नंतर मग केक कट केला.
बस इथे केक कट करून झालेला आहे, सर्वांना खाऊ घालून झालेलं आहे आणि सर्व एकमेकांना खाऊ घालतील केक. आणि इथे खूप छान असं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. खूप छान वाटलं, इथे येऊन पण खूप छान वाटलं. ॲक्च्युली घरी असतो ना तर एवढं चांगलं झालं नसतं, म्हणजे लॉकडाऊन होतं आणि बाहेर पण कुठे जाऊ शकलो नसतो आणि घरी पण असं इच्छा नसते झाली दोघं तिघांमध्ये सेलिब्रेट करायची. पण इथे आलो ना तर सर्वांमध्ये खूप छान सेलिब्रेशन झालं. त्यात म्हणजे सर्वजण खुश झाले, एका दिवसासाठी का होईना पण गेलो तर सर्वजण खुश होते. आणि मग काय भेटी पण झालेल्या सर्वांच्या, तर खूप छान वाटलं. ॲक्च्युली ननद पण इथेच राहते ना माझी, तर त्या पण उद्याला येतील, त्यांना पण भेटून देणार मी उद्याला तुमच्यासोबत. तर त्या येतील तर मग त्यांच्यासोबत पण उद्याला आईला पाहुणचार असणार आहे. कारण कसं आहे, आई पण खूप दिवसानंतर आलेल्या आहेत ना इथे, तसं पाहुणचार असतोच नेहमी, पण उद्याला स्पेशल आईसाठी असणार आहे, माझ्यासाठी नाही. तर त्या खूप दिवसानंतर आलेल्या आहेत, तर त्यामुळे आणि बाबा वारल्यानंतर तर आईला आणायचंच होतं ना, तर आईला जायची इच्छा नव्हती म्हणून मी या निमित्ताने का होईना पण आईला घेऊन आली इथे. तर त्या गोष्टी पण होतील उद्याला, त्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे दुसरा जो मी व्लॉग अपलोड करणार ना त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की काय काय झालं दुसऱ्या दिवशी. बस इथे केक खाऊ घालणं सुरू होतं एकमेकांना आणि सर्वांनी केक खाऊ घातले. कारण याच्यानंतर तर आम्हाला खायचं नव्हतं, म्हणजे सर्व खाऊन तर आमचं झालं होतं आधीच, फक्त केकच कट करायचा राहिला होता. तर केक कट केला, मग गप्पा गोष्टी केल्या, भरपूर गप्पा गोष्टी झाल्या. नंतर मग आम्ही वर गेलो आणि दीपालीच्या चॅनलसाठी आम्ही केला व्हिडिओ शूट. तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला असेल दीपालीच्या चॅनलवर. जर तुम्ही अजून पण दीपालीच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर दीपालीच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तुम्ही खूप रिक्वेस्ट केली होती की दीपालीनी चॅनल ओपन करायला पाहिजे, तर फायनली तिने चॅनल आता ओपन केलं. तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तिच्या चॅनलला पण आणि लाईक करा तिच्या व्हिडिओजला आणि तिच्या व्हिडिओजला कमेंट पण करा. तर तुम्हाला कसे वाटत आहे तिचे व्हिडिओज तिला नक्की सांगा, कारण तिचं पहिल्यांदा आहे, म्हणजे तिने सुरुवात केलेली आहे तर थोडी घाबरलेली आहे ती, पण नक्कीच तिला तुम्ही सपोर्ट कराल ही अपेक्षा आहे तुमच्याकडनं. तिच्या चॅनलचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार, डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. आणि इथे भावाचा कॉल आलेला होता, म्हणजे त्यांनी पूर्ण लाईव्ह बघितलं. आम्ही जेव्हा केक कट करत होतो तेव्हा त्याचा कॉल सुरूच होता, तर त्यामुळे ते दोघं जण पण बघत होते, त्यामुळे त्यांना पण केक चारला आणि त्याला तो फील करत होता. ॲक्च्युली असं चावून चावून फील करत होता. कल्याणी पण त्याच्या चेहऱ्याला पुसून देत होती, म्हणजे असं की केक लागलेला आहे चेहऱ्याला म्हणून. तर त्यांनी पण म्हणजे ते पण इथे असल्यासारखेच त्यांनी फील केलं तिथे. बस अशा प्रकारे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आम्ही. आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग तुम्हाला. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि दीपालीच्या चॅनलला एक वेळ नक्की चेक करा, तिला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तिच्या चॅनलचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिनमध्ये कमेंट करणार, तर तुम्ही नक्की बघा. गालालाही लावला. चला तर गाईस, सर्व सेलिब्रेशन झालेलं आहे. मी या ब्लॉगला इथेच एंड करते. आणि माझा मेकअप कसा वाटत आहे, अजून पण जसाचा तसाच आहे. इतका वेळ झालेला आहे पण मेकअप जसाचा तसाच आहे. सर्व खाल्लेलं आहे पण लिपस्टिक पण जशीची तशीच आहे. तर चला मग या ब्लॉगला इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर पण करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. याच्यासोबत 2 आणखी चॅनल आहे, तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. आणि इन्स्टाचं लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आणि माझ्या दोन्ही चॅनलचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. तर तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर चला मग मी भेटते माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल, बाय.